नमस्कार प्रेक्षक हो. भारतशक्ती मराठीच्या सारांश या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि संरक्षण क्षेत्र या संदर्भामध्ये. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत सौरभ करंदीकर सर. सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स मधनं शिक्षण पूर्ण केलेल्या सरांनी युजर एक्सपिरियन्स म्हणजेच वापरकर्ता अनुभव विश्लेषक आणि डिझायनर म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. त्यांच्या 29 वर्षांच्या एकूण अनुभवापैकी 16 वर्ष त्यांनी भारतातल्या आघाडीच्या काही ब्रँडसाठी जाहिराती तयार करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. युजेबिलिटी अँड यूएस अनालिसिस मध्ये प्रमाणपत्र मिळवणाऱ्या जगभरातल्या पहिल्या 200 व्यावसायिकांपैकी सौरभ सर एक आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांबरोबरच मियामी स्कूल अँड अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर येथे युजर एक्सपिरियन्स म्हणून सर हा विषय शिकवतात. जाहिरात, रचना, तंत्रज्ञान, यूएस आणि यूएक्स यासारख्या विषयांवर सातत्याने विविध वृत्तपत्र आणि मासिकांमधून लिहित असतात. सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. फारच आभार तुमचे. हा विषय इंटरेस्टिंग आहे आणि आपण होपफुली काहीतरी इंटरेस्टिंग बोलणार आहोत आज. सर, गेली अनेक वर्ष किंवा गेल्या काही वर्षांपासून रादर मी असं म्हणू शकेन की जेव्हापासून कोरोनाचा काळ सुरू झालेला आहे आणि आपण ऑनलाईन माध्यमांचा वापर करायला सुरुवात केली त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द वारंवार कानावरती पडतो आहे. काय आहे हे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI आणि कम्प्युटर सायन्स किंवा बाकीच्या या सगळ्या फील्डपेक्षा हे का वेगळं आहे, कशा पद्धतीने वेगळं आहे हे आधी आम्हाला समजावून सांगा सर. बरं, ठीक आहे. आता ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात म्हणजे कम्प्युटर सायन्स किंवा आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो परस्पर संबंध आहे तो आपण आधी जाणून घेऊया. कम्प्युटर सायन्स हे विज्ञान आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आहे. म्हणजे वैज्ञानिक सिद्धांतांचा उपयोग विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी करणं म्हणजे तंत्रज्ञान. तर ही दोन्ही तंत्रज्ञानं आहेत. तर त्याच्यातलं आपण जर पहिलं बघितलं म्हणजे आता कम्प्युटर सायन्स काय करतं हे आधी आपण बघूया. कम्प्युटर सायन्स ही विज्ञानाची शाखा आहे आणि संगणकाशी संबंधित आहे. तर संगणकाची कार्यपद्धती म्हणा, माहिती स्वयंचलित प्रणालींचा अभ्यास किंवा अल्गोरिदम, इन्फॉर्मेशन थिअरी आहे, कम्प्युटेशन थिअरी आहे, यासारख्या मूलभूत विचार प्रणालींवर काम होतं या शाखेमध्ये. आणि हे सगळं घडवण्यासाठी जे काय सॉफ्टवेअर लागतं, हार्डवेअर लागतं, त्याची रचना आणि त्याचं डिझाईन कसं असावं याबद्दल पण या विज्ञानामध्ये शोध घडवले जातात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याचं पूर्ण नाव जर बघितलं तुम्ही तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असं ते पूर्ण आहे. तर कम्प्युटर्सच्या सहाय्याने माहिती साठवणं हे ते तंत्रज्ञान आहे. माहितीवर प्रक्रिया करायच्या, माहितीचं प्रसारण करायचं आणि या कामांसाठी लागणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, कम्प्युटर सिस्टीम्स तयार करणं वगैरे हे सगळं IT मध्ये येतं, ज्याला IT असं संबोधलं जातं. आता AI हे तंत्रज्ञान काय हे जरा मात्र थोडंसं वेगळं आहे. म्हणजे ते आपण बघूया की AI म्हणजे नक्की काय. तर मानवाची जी काय विचार क्षमता आहे आणि कृती जी काय करण्याची कुवत आहे त्याची कम्प्युटर सिस्टीमने केलेली ती नक्कल आहे. मग अशी नक्कल का घडावी किंवा यावर संशोधन करण्यासारखं काय आहे या नकलेवर. तर ही नक्कल नुसती दिखाऊ नाहीये, तर ती प्रत्यक्षात खरेखुरे परिणाम करणारी आहे. म्हणजे मनुष्याच्या उपस्थिती विना मनुष्याची बौद्धिक कामं जी काय बौद्धिक कामं असतील ती मशीनला करता यावी यासाठी हे संशोधन केलं जातं AI मध्ये. जिथे एखादं काम करायला माणसाला अनेक वर्ष लागतील AI चटकन करून टाकतो पटकन. पण याच्यात एक गमतीची गोष्ट आहे. म्हणजे आपण कशाला AI म्हणायचं हा नेहमी एक वादाचा विषय राहिलेला आहे गेल्या अनेक दशकांमध्ये. म्हणजे त्याला असा प्रकार आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा एखादा प्रकार प्रचलित झाला की काही काळानंतर त्याला AI म्हणणं बंद होतं. म्हणजे लोक त्याला काहीतरी दुसरं म्हणायला सुरुवात करतात आणि याला AI इफेक्ट म्हणतात. म्हणजे जे काय लेटेस्ट आहे त्याला फक्त AI म्हणायचं असं एक धारणा आहे लोकांची. म्हणजे एक उदाहरण देतो. म्हणजे आता गणित सोडवणं, कॅल्क्युलेटर्स, आता आपल्या सगळ्यांनी कॅल्क्युलेटर्स वापरलेले आहेत. पण कॅल्क्युलेशन्स होणं आणि ती चटकन होणं आणि अचूक होणं हे पण AIच आहे ना एका प्रकारचं. पण आपण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं बिरुद काय लावत नाही. याशिवाय आता आपण इतिहास शिकायचो तेव्हा सनावळ्या पाठ करायचो शाळेत असताना. आता
ते तोंडपाठ करणं किंवा एखाद्या गोष्टीचा एक डेटाबेस एकत्र करणं ही सुद्धा एक मानवी प्रक्रिया आहे जी आता मशीन्स करतायत. सो तोही एक भाग आहे, त्यालाही आता कोणी AI म्हणत नाही. आता शोध घेणं हा एक, आता गुगल सर्च म्हणजे आपण आता समजा शोध घ्यायचा झाला तर एकेकाळी आपण लायब्ररीमध्ये जाऊन बसायचो, पुस्तकं वाचायचो, कुठेतरी जायचो, कोणाला तरी भेटायचो. हे असं सगळं शोधकार्य आपलं होतं. आता तेच शोधकार्य बसल्या जागी गुगलमध्ये नुसतं एक शब्द टाईप केल्यानंतर येतं. तिथे पण सिम्बॉलिक AIचाच उपयोग होतो. पण याही AIला आता AI म्हणणं लोकांनी बंद केलेलं आहे. सो आपण कसं बघूया याच्याकडे, की माहितीचं आकलन करायचं आणि त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे ते प्रेडिक्ट करायचं. म्हणजे इट इज अ ग्लोरिफाईड ऑटो कम्प्लीट. म्हणजे आपण एखादा शब्द टाईप केला ChatGPT मध्ये, की त्याचा पुढचा शब्द तयार होतो किंवा त्याचं पुढचं वाक्य तयार होतं. ही जी क्रिया असते ती सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारा केली जाते, खरं सांगायचं तर. आता आपण अजून काही क्रिया बघूया ज्या मानवी क्रिया आहेत. म्हणजे एक ऐकणं आणि बोलणं, ह्या 2 क्रिया तर आपल्या अधिपत्याखाली आहेत सध्या. पण ते सुद्धा आता सिरी आणि Alexa जेव्हा आपलं बोलणं ऐकतात आणि त्या ऐकलेल्या बोलण्यानंतर आपल्याला त्याची उत्तरं देतात. तर हे सुद्धा जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस्ड आहे, त्याला अजून तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जातंय. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे आता कृती करणं, इथे जेव्हा तुम्ही येता, की एक माहिती तर समजली, पण त्यानंतर त्याच्यावर बेतलेली काहीतरी कृती करणं, हे जे आहे संचार करणं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं, हे सुद्धा आता मशीन्स करतायत. म्हणजे ऑटोनॉमस कार्स आहेत. आता गुगलची स्वयंचलित गाडी आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही ड्रायव्हरच नसतो किंवा ड्रायव्हर जरी बसलेला असला तरी त्याला काही करायचं नसतं, नुसतं बघायचं असतं समोरच्या रस्त्याकडे. तर गाडी काय करते, तर गाडी सगळ्या कोण चाललंय रस्त्यावर, कोणती वाहनं आहेत, कोण क्रॉस करताय, या सगळ्याचं आकलन घडतंय गाडीमध्ये आणि त्या आकलनावर आधारित क्रिया गाडी करते. म्हणजे हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे. तर हे जे तंत्रज्ञान आपण जे बघितलं ते मानवी कृतींची नक्कल जरी असली तरी ती खरीखुरी आहे. म्हणजे मानव नसताना एखादी गोष्ट घडवायची असेल तर हे तंत्रज्ञान त्याच्यासाठी काम करतं. ही ती डेफिनेशन्स आहेत. आत्ता शेवटचं वाक्य जे तुम्ही म्हणालात, की मानव नसताना एखादी कृती घडवून आणण्यासाठी हे तंत्रज्ञान काम करतं. याच ओळीवरती मी पुढचा प्रश्न विचारू इच्छिते सर, की संरक्षण क्षेत्रासाठी मग AI कशा पद्धतीने, हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने सध्या वापरलं जात आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये सध्या कुठले देश आघाडीवरती आहेत असं तुम्हाला वाटतं? मनुष्याची जी कुवत आहे कोणत्याही गोष्टी करायची, त्याच्या पुढे जाऊन एखादी यंत्रणा समजा देशाचं संरक्षण करणार असेल तर ते कुणाला नकोय. देश सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्यांना आता काही प्रमाणात AIच्या हवाली केलं जातं. म्हणजे एक गोष्ट सांगायची तर शत्रूच्या कारवायांवर लक्ष ठेवणं किंवा शस्त्रास्त्रांना अद्ययावत ठेवणं, किंवा जिथे मनुष्यबळ पोचू शकत नाही, आपण पोचू शकत नाही, अशा दुर्गम भागामध्ये 24 तास गस्त घालणं म्हणा, किंवा सैनिकांना प्रशिक्षण देणं किंवा मनुष्यविरहित वाहनांचा, जसं मी आता गुगल कार म्हटलं तसंच वाहनांचा वापर करणं किंवा अचूक लक्ष्यभेद करणं, इत्यादी गोष्टी आता AI शक्य करताय. म्हणजे AI ही जी कम्प्युटर प्रणाली आहे तिचं एक वैशिष्ट्य असं आहे की ती माणसाप्रमाणे थकत नाही, जखमी होत नाही किंवा त्याला डिप्रेशन येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि शत्रूच्या हातात जरी ती लागली तरी त्यात शत्रूला काही मिळत नाही. आपले समजा सैनिक एखादा कॅप्चर झाला तर ती एक मोठी शरमेची बाब असते. पण AI सिस्टीम एखादी त्यांच्या हातात लागली ते काही करू शकत नाही. म्हणजे एखादा ड्रोन नष्ट झाला तरी त्या ड्रोनला चालवणाऱ्या प्रणालीचा सोर्स कोड जो आहे तो अबाधितच राहतो. त्यामुळे AIचा वापर हा संरक्षण खाते, म्हणजे अनेक देशांची संरक्षण खाती करतायत. अमेरिका आणि चीन हे 2 देश तरी या बाबतीत मला अग्रेसर म्हणावे असं वाटतात, कारण त्यांनी वर्षानुवर्ष AI रिसर्चवर खर्च केलेला आहे आणि काळाची पावलं ओळखून त्यांना ते करायची संधी देखील मिळालेली आहे असं आपण म्हणू. म्हणजे वर्षानुवर्ष त्यांनी केलेला जो खर्च आहे त्या पाठोपाठच जपाननी पण केलाय, रशियानी पण केलाय, युनायटेड किंगडमनी केलाय आणि युरोपियन युनियन मधले अनेक लोक, म्हणजे फ्रान्स असतील, जर्मनी असेल, असे अनेक लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतायत आपलं संरक्षण करण्यासाठी आता. आणि आनंदाची बाब म्हणजे आपणही आता या यादीत समाविष्ट झालेलो आहोत. म्हणजे हे नक्की आपण काही मागे नाही आहोत.
सर, शस्त्र नियंत्रण किंवा ड्रोन नियंत्रण एवढ्यापुरतं हं. सध्या एआयचा वापर आहे का? याच्याही पलीकडे आता शस्त्र निर्मितीसाठी म्हणून सुद्धा एआयचा वापर केला जातोय. काय आहे एकूण तुमचा जो तुम्ही अभ्यास केला त्याच्यावरनं तुमच्या काय लक्षात आलंय? नाही, माझं म्हणणं आहे, की हे या गोष्टींच्या बरेच आपण पुढे गेलेलो आहोत. ही आनंदाची बाब आहे म्हणजे. आणि या बाबतीत आपण ठोस पावलं उचलतोय. म्हणजे भारतीय संरक्षण खात्याने 2 संस्था सुरू केलेल्या आहेत. म्हणजे एक डिफेन्स एआय काउन्सिल म्हणून त्याचं नाव आहे. आणि दुसरं म्हणजे डिफेन्स एआय प्रोजेक्ट एजन्सी. ह्या त्या 2 संस्था आहेत. आणि ते काय करतायत, तर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी एकंदर 75 एआय प्रोजेक्ट्स यांची घोषणा केली आहे. आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स असतील, डीआरडीओ असेल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स असतील, या सगळे जे डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांच्या सहयोगाने ही प्रोजेक्ट सुरू झालेली आहे. तर या प्रोजेक्ट्सच्या जाहीरनाम्याकडे बघितलं किंवा त्यांच्या डिस्क्रिप्शनकडे बघितलं तर काही गोष्टी आपल्याला कळतात. म्हणजे आपण सगळे 75 नको बघूया, पण जे काय आहेत त्यांचा एक थोडासा आढावा घेतो. त्याच्यामध्ये एक तर सर्वात महत्वाचं जे आहे की शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणे, 24 तास नजर ठेवणे, याच्यासाठी याचा वापर होतोय. त्याच्यासाठी काही प्रोजेक्ट्स आहेत. त्या हालचालींवरून भविष्यात हल्ल्याच्या शक्यता वर्तवणं, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं ऑटो कम्प्लीट, की पुढे काय होणार त्याचं प्रेडिक्शन. तर प्रेडिक्टिव्ह टेक्नॉलॉजीजवर आपण बराच खर्च करतोय. आणि त्या प्रेडिक्टिव्ह टेक्नॉलॉजी कशा आहेत, की कोणत्या भूभागाला किती धोका आहे याचा एक आपल्याला मॅपच समोर मिळतो. कळतं की इथे पुढच्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी हे हल्ले व्हायची शक्यता आहे किंवा इथे तणाव असायची शक्यता आहे. हे सांगू शकतील अशा एआय प्रणाली वापरल्या जातात. पेरिमीटर ट्रॅकिंग म्हणजे सीमारेषांवर लक्ष ठेवणं हे तर महत्वाचं असतंच कोणत्याही सैन्यासाठी. ऑटोनॉमस व्हेकल्स बद्दल आपण बोललो, त्याच्याशी रिलेटेड काही प्रोजेक्ट्स आहेत. आणि ऑटोनॉमस म्हणजे कसं की एक उद्दिष्ट दिलेलं आहे की बाबा तटरक्षक नौका आहेत, तर त्यांना सांगितलेलं आहे की पुढच्या 48 तासांमध्ये या ठिकाणी फिरायचं. तर ते त्या नुसत्या फिरतातच असं नाही, तर काही त्यांना संशयास्पद आढळलं तर ते त्याचा पाठपुरावा करू शकतात, अशी ती यंत्रणा आहे. त्याशिवाय टार्गेट ट्रॅकिंग आहे. म्हणजे अगदी हलत्या फिरत्या लक्ष्यावर देखील अचूक नेम साधण्यासाठी जे काय लागतं ते पण तंत्रज्ञान आता विकसित होत आहे. याशिवाय ऑटोनॉमस काउंटर मेजर्स म्हणून आता एक पद्धत असते. म्हणजे विमानांवर हल्ला झाला तर तो परतवण्यासाठी फ्लेअर्स असतील किंवा काही काउंटर मेजर्स सोडायला लागतात. पण आता हे काउंटर मेजर्स पायलटच्या कृतीशिवाय घडतील अशी व्यवस्था आता करता आलेली आहे. म्हणजे पायलटला त्याच्या बाबतीत चिंता करायची गरज नाही. ते आपोआप काउंटर मेजर्स वापरले जातील. तर हा झाला एक भाग. आणि दुसरा एक खूप इंटरेस्टिंग असा आहे की सैनिक असेल किंवा वाहन चालक असेल, तर त्याच्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवता येतं आणि ती व्यक्ती त्याची दमछाक झाली आहे का, तर त्याबद्दल लगेच सूचित करता येतं लोकांना. म्हणजे ज्याला ह्युमन बिहेवियर ट्रॅकिंग असं म्हणतात. म्हणजे ती व्यक्ती काय करते त्याच्यावर प्रेडिक्टिव्ह अनालिसिस करून सांगितलं जातं की बाबा हा मनुष्य थकलेला आहे, किंवा हा ड्रायव्हर चालवतोय पण त्याचं लक्ष नाहीये एखाद्या गोष्टीवर, हे लगेच कळतं आणि त्याबद्दल काही ऍक्शन्स घेतल्या जाऊ शकतात. हे खूप महत्वाचं आहे. याशिवाय विमानांचे आणि रणगाड्यांचे जे सुटे भाग असतात, म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बद्दल म्हटलं तर तिथे एआय तर वापरली जातेच आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्ये म्हणजे भारत फोर्ज वगैरे आपण बघितलं की ते वापरतात एआय त्यांच्या क्रिएशनमध्ये. पण एखादं विमान किंवा एखादा टँक चालू असताना, म्हणजे कार्यरत असताना त्याच्यातला कुठला भाग कधी बिघाड पावणार आहे, ह्याचं प्रेडिक्शन आता एआय करते. म्हणजे ही वाहनं कार्यरत असतानाच आपल्याला कळतं की चला टँक नंबर अमुक याचा अमुक भाग हा बदलायला झालेला आहे, किंवा हा प्रत्येक भागाचं एक काय म्हणतात त्याला, एक आयुष्य जे आहे त्याचा एक आलेख मिळतो की हे अजून 20 दिवस चालणार आहे, अजून 10 महिने चालणार आहे. हे समजू शकतं. आणि शेवटचा भाग म्हणजे एआयचा उपयोग करून ज्या ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, म्हणजे आपण ऑक्युलस वगैरे हल्लीची सिस्टीम्स बघितलेली आहे की आपण एका वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जातो. तर त्याचा उपयोग करून सैनिकांना प्रशिक्षण देणं हे तर अनेक वर्षांपासून चालू आहे. पण त्या रिलेटेड प्रोजेक्ट जी एआय मुळे ते अधिकाधिक अद्ययावत करण्याची जी प्रक्रिया आहे ती या प्रोजेक्ट्समध्ये सुरू झालेली आहे. तर अशी ती 75 प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटायला हवा की आपण कोणत्याही देशाच्या मागे नाही आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एआयचा वापर करायची सुरुवात केलेली आहे.
म्हणजे अल्गोरिदम एक प्रकारचा एक वेगळा अल्गोरिदम याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. तर मला असं वाटतं की अ, अणुबॉम्बपेक्षा सुद्धा एआयचा वापर हा कुठेतरी जास्त विध्वंसक असू शकतो अशी भीती जी व्यक्त होते ती कितपत खरी आहे असं तुम्हाला वाटतं? आता कसं आहे ना, अणुबॉम्ब किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अणुशक्ती आणि एआय या दोन्ही गोष्टींचं वर्णन ना दुधारी तलवार असं करायला लागेल. म्हणजे दोन्हीचे अनेक फायदे असतात आणि विध्वंसक तोटे सुद्धा असतात. म्हणजे आता अनेक प्रसिद्ध व्यक्ती याच्याबद्दल बोललेल्या आहेत. म्हणजे उद्योगपती वॉरन बफेट आहेत. त्यांनी तर एआयची तुलना कुपी बाहेर पडलेल्या राक्षसाची केली, की आता या राक्षसाला आपण त्या कुपीमध्ये परत टाकू शकणार आहोत की नाही, याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. इलॉन मस्क म्हणजे स्पेस एक्स आणि इव्हन न्यूरालिंक मध्ये म्हणजे स्वतः एआय क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आहे ही. आणि स्वतः एआय क्षेत्रात काम करणारी असून देखील या एआय वर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण ते त्यांना भेडसावत आहे की याचं हे जे चाललेलं आहे ते काय चांगलं चाललेलं नाही. ज्या दिशेने जाते ते संहारक ठरू शकतं. तर अणुबॉम्बनी आपण हे संहारक म्हणजे काय हे जर आपण बघूया, की अणुबॉम्बनी घडू शकणारा विध्वंस जो आहे दुसऱ्या महायुद्धानंतर तो आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलाच होता. हिरोशिमा नागासाकीमध्ये तर क्षणार्धात दिसलं की त्याचे काय परिणाम होतात. पण काही परिणाम कालांतराने सुद्धा समोर आलेले होते. म्हणजे कॅन्सर रिलेटेड असतील किंवा फॉलआउट रिलेटेड असतील ते आपण बघितलेले आहेत. एआयनी होणारा विध्वंस मात्र जरा वेगळा आहे आणि तो देखील 3 प्रकारचा आहे. एक सामाजिक पातळीवरचा आहे. एक दुसरा जो आहे तो शस्त्र स्पर्धेबद्दलचा आहे आणि ज्याच्यावर आपण बोलणार आहोत. आणि तिसरा जो धोका आहे तो मानवी अस्तित्वालाच आव्हान देणार आहे. म्हणजे एखाद्या काल्पनिक विज्ञान कथेला शोभेल अशी ती परिस्थिती आहे, पण कदाचित तो अंदाज खरा ठरायची शक्यता आहे असं असं म्हणतात. तर सामाजिक पातळीवरचा आपण आधी बघूया आणि तो थोडासा व्यक्तिगत स्वरूपाचा आहे. एआय मनुष्य जातीला निष्क्रिय बनवेल हा तज्ञांचा एक अंदाज आहे. म्हणजे तो कसा ते आपण बघूया. साधं उदाहरण बघूया. म्हणजे मोबाईल फोन येण्याआधी आपण 30-40 नंबर सहज लक्षात राहायचे. पण ज्या वेळेला मोबाईल फोन आपले कॉन्टॅक्ट सेव्ह करायला लागला आणि ते क्लाउडवर असायला लागले, त्यानंतर आपल्याला खरं सांगू तर मला स्वतःला 2-3 नंबरच्या वरती आता मला आठवतच नाहीत ते नंबर्स. म्हणजे ती जी माझी कुवत होती 20-30 नंबर लक्षात ठेवायची ती आता गेली. आपण म्हणजे स्मरणशक्ती आपली कुठेतरी चालली आहे. हा एक त्यातला भाग आहे. कारण आपण त्या गोष्टींवर अवलंबून राहतोय. म्हणजे आता कॅल्क्युलेटर्स आले आणि आता काही लोकांना, तर सगळ्यांना नाही, पण काही लोकांना साधी गणितं सुद्धा करता येत नाहीत. त्यांना कॅल्क्युलेटरच लागतो, त्याच्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. आता सुलेखन कला म्हणजे आता हल्ली लोक कॅलिग्राफीच्या क्लासेसला जातात. पण त्या सुलेखन कलेचा ऱ्हास का होतोय, तर आपण कीबोर्ड वापरतोय. पण आता टेक्स्ट टू स्पीच असं जर असेल, मी आता जे बोलतोय त्याचं सगळं टायपिंग जर ऑलरेडी होणार असेल, तर माझी बोटं कदाचित त्या टाईप रायटरवर पण आता राहणार नाही. म्हणजे भविष्यामध्ये कदाचित मी टाईपही करणार नाही. आणि असं असल्यानंतर म्हणजे ही माझी आता जी काय टाईप करायची कुवत होती किंवा गोष्टी लक्षात ठेवायची, गणितं करायची कुवत होती, ही नाहीशी होते. त्याचं एक उदाहरण देतो. एक उबर सारखी एक कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या टॅक्सी चालकांचे 2 गट केले आणि त्यांनी एक प्रयोग केला. तर एका गटाला त्यांनी सांगितलं की गुगल मॅप्स वापरायचे नाहीत. ड्राईव्ह करायचं, ठिकठिकाणी जायचं, पण गुगल मॅप्सकडे बघायचं नाही. आणि दुसऱ्या गटातल्या लोकांना सांगितलं की गुगल मॅप्स तुम्ही वापरा. दर खेपेला अगदी तुम्हाला माहिती असला पत्ता तरी सुद्धा गुगल मॅप्स वापरायचे. आणि काही काळानंतर या दोन्ही जे ड्रायव्हर्स होते त्यांचा ईईजी घेण्यात आला. म्हणजे मेंदूचा स्कॅन घेण्यात आला असं आपण म्हणूया. तर त्या स्कॅनमध्ये असं दिसून आलं की मॅप्स न वापरणारे जे ड्रायव्हर्स होते त्यांचे मेंदू अधिक सक्रिय होते आणि त्यांच्या मेंदूंमध्ये इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी जास्त स्वरूपात आढळली आणि जे गुगल मॅप्स वापरत होते त्यांची ती ऍक्टिव्हिटी कमी झालेली होती. म्हणजे आपला मेंदू काही क्रिया पुरता विसरेल ही पण शक्यता आहेच. म्हणजे थोडक्यात यूज इट ऑर लूज इट, म्हणजे डी जनरेशन इफेक्ट असं त्याला म्हणतात. हा तो पहिला भाग आहे. म्हणजे एका बाजूला आपण आपली क्रियाशक्ती अशा रीतीने गमावतोय, म्हणजे हा एक भाग झाला. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या उदरनिर्वाहाची साधनं देखील आपण एआयच्या हवाली करतोय. आज एआय मुळे निर्माण होणारी बेकारी आपल्याला दिसते. म्हणजे अनेक उद्योगधंद्यांना जी काय त्यांची कामं आहेत ती ऑटोमेटेड सिस्टीम करून घेता येतात. म्हणजे त्यांना भाराभर कर्मचाऱ्यांची गरजच नाहीये.
आणि अशा परिस्थितीमध्ये एआय वर विसंबून राहून आपण आपला विनाश ओढवून घेऊ, असं समाजशास्त्राच्या काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणजे हा तो पहिला धोका झाला. म्हणून त्या अणुबॉम्ब इतका आहे का? तर या पद्धतीने आहेच नक्की, कारण आपला विनाश होणार आहे या बाबतीत. दुसरा जो परिणाम आहे तो थोडासा अणुबॉम्बकडे झुकणारा आणि जरासा भयभीत करणारा आहे. आणि तो विध्वंस कसा आहे ते आपण आता बघूया. आज आपण पाहिलं की आपल्या सकट अनेक देशांचं लष्कर आता एआय वापरत आहे. आत्ताच मी म्हटलं की 75 प्रोजेक्ट आपण केलेली आहेत आणि अमेरिका आणि चीन, रशिया हे तर अनेक वर्ष हे करतात. तर त्याच्यामध्ये काय होतं आपण बघूया. ड्रोन्स लक्ष्याचा पाठपुरावा करतायत, शत्रूच्या हालचालींचा काहीतरी अर्थ लावतायत म्हणा, किंवा सांगतात की हे असं होणार आहे. पण शेवटी निर्णय हा कोणाचा आहे? तर शेवटी निर्णय हा मनुष्याच्या हातात आहे. आज तरी मनुष्याच्या हातात आहे. ड्रोन स्ट्राईक जरी झाला तरी तो ड्रोन स्ट्राईक करणारा जो ट्रिगर आहे तो शेवटी माणसाच्या हातात आहे. पण काही प्रकारात असं घडतं की हे निर्णय समजा त्या मशीन्सच्याच हवाली केले तर काय होईल, ही चर्चा सगळ्या संरक्षण क्षेत्रामध्ये सध्या चालू आहे आणि ती डेंजरस आहे. म्हणजे लिथल ऑटोनॉमस मशीन्स किंवा लिथल ऑटोनॉमस रोबोट्स, असं लार्स असं त्यांना म्हणतात, तर ते घडवणं शक्य आहे. तो काय प्रोग्राम लिहायला काही वेळ लागणार नाही की बाबा मी सांगितलं की या शस्त्रास्त्रांनी स्वतःच ठरवायचं आहे की कुठे हल्ला करायचा. तर ते होऊ शकतंय आजच्या घडीला. तर जी काय माहिती मिळेल त्या शस्त्रास्त्रांना त्याच्यावर ते ठरवणार की शत्रू कोण, मित्र कोण, आणि मग कुणाशी सल्लामसलत न करता त्या कृती करून ते मोकळे होतील. मग त्याचा परिणाम काही पण होऊ दे. आणि हे इतकं भयंकर चित्र आहे की त्याच्यावर काही रिपोर्ट्स लिहिले गेले. आणि 2015 साली इलॉन मस्क आहेत, स्टीफन हॉकिंग आहेत शास्त्रज्ञ तेव्हा, आणि ऍपल कम्प्युटर्सचे सहसंस्थापक आहेत स्टीव्ह वॉझनियाक, आणि जवळपास 3000 शास्त्रज्ञांनी आणि तंत्रज्ञांनी असं निर्णयक्षम म्हणजे ऑटोनॉमस शस्त्रास्त्रांवर बंदी आणावी असं आवाहन जागतिक स्तरावर केलं. म्हणजे अनेक राज्यकर्त्यांना त्याचा मसुदा त्यांनी पाठवला आणि त्यांनी असं सांगितलेलं की हे करू नका, कारण आपण विध्वंस करून बसू आणि त्याला काय होईल ते आपल्याला सांगता येणार नाही. पण काय माहितीये का, याच्यामध्ये समोरच्यांनी जर लार्स निर्माण केले तर मग मी पण केले पाहिजेत. म्हणजे आपण जी एआय आर्म्स रेस जी म्हणतोय ती इथे सुरू होते आणि त्याच्याबद्दल काही होत नाही. आणि आर्म्स रेस जशी ॲटॉमिक आर्म्स रेस सुरू झाली, न्यूक्लिअर आर्म्स रेस जशी सुरू झाली, तशीच एआय आर्म्स रेस सुरू होणार, हे काही प्रमाणात अटळ आहे असं मला दिसतं. म्हणजे त्याच्यावर तुम्ही काही एक म्हणजे जसं न्यूक्लिअर बॉम्बच्या वापरावर जसं काही कंट्रोल आहे तसं इथे पण कंट्रोल येईल, नाही असं नाही. पण हे पण तितकंच संहारक आहे, कारण आपली निर्णय क्षमता आपण दुसऱ्याला देऊन टाकतो आणि ते बरोबर नाही. इथे मॉरल इश्यूज बरेच आहेत आणि ते तितकेसे सोपं नाहीत. म्हणजे मॉरल सैनिक तयार करायचे, मॉरल मशीन तयार करायचे, हेही प्रयत्न झालेले आहेत, पण त्याला अजिबात यश आलेलं नाही. आता आता म्हणजे तिसरं, थोडक्यामध्ये असं आपण म्हणू शकतो का की भविष्य काळामध्ये ही जी शस्त्रास्त्र स्पर्धा ही एआयच्याच माध्यमातून तयार होणार आहे किंवा त्याच्याच हो ना, माध्यमातून ती खेळली जाणार आहे, असं चित्र थोडक्यात आपल्याला बघायला मिळू शकतं. हो हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे म्हणून, आणि हा धोका सर्वात जवळचा वाटतो लोकांना. म्हणजे तो पहिला जो मी म्हणतोय तो सामाजिक आणि व्यक्तिगत स्वरूपाचा जरी असला तरी हा धोका खराखुरा आहे. आणि कसं आहे की आपण जरी असं नो फर्स्ट स्ट्राईक पॉलिसी टाईपचा जरी आपण ठरवलं तरी कोणीतरी ते करणार आहे. दुसऱ्या एका जरी देशाने हे केलं तरी हे सगळं सुरू होईल. म्हणजे जसं अणुबॉम्ब अमेरिकेने बनवला त्याच्यानंतर आता सगळ्यांकडे तसा आहे तो प्रकार थोडासा. सो हे होणार आहे, याला काही इलाज नाही. म्हणजे आणि तिसऱ्या प्रकारचा विध्वंस हा थोडासा मनुष्य जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावणारा आहे आणि तो थोडासा काल्पनिक स्वरूपाचा वाटू शकतो, पण तो नाहीये. म्हणजे मी त्याबद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला. एआयचं पुढचं रूप म्हणजे पुढची पायरी काय असेल तर आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. म्हणजे आता कसं आहे की एक एआयला काहीतरी काम दिलं आणि ते एआय प्रणाली काम करते. तर शास्त्रज्ञांच्या मते एक दिवस एआयला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि मनुष्याच्या तुलनेत आपण शतपटीने अधिक बुद्धिमान असल्याची त्यांना खात्री होईल. आणि त्यानंतर एआयनी विचारलं की बाबा मनुष्यांनो तुमची गरज काय, तुमच्या मनुष्य जातीची गरजच काय, आम्ही आमचं स्वतःचं बघून घेऊ. आणि असं जर झालं तर जी परिस्थिती उद्भवेल त्याची कल्पना आपल्याला आज करणं अशक्य आहे. पण जे काय होणार आहे ते चांगलं नाही.
त्यामुळे सध्याच्या एआय प्रणाली एक ठराविक जी कामं करतायत त्याच्या पलीकडे जाऊन हे सगळं होणार आहे. तर काही जण म्हणतात नाही नाही, हे आता असं सगळं फक्त विज्ञान कथांमध्ये होतं, खरं थोडंच होणार आहे. पण जर तुम्ही एआय प्रगतीचा वेग पाहिलात, म्हणजे ज्या वेगाने चॅट जीपीटी आपल्या समोर आलेलं आहे किंवा अनेक बाकीच्या सिस्टीम्स आल्या आहेत, म्हणजे एआयची सुरुवात जरी 1950 मध्ये सुरू झाली असली तरी आता ज्या झपाट्याने एआय वाढते ते बघून असं वाटतं की ही परिस्थिती जी एजीआयची आहे ती काही वर्षातच येईल, किंवा एजीआय ऑलरेडी आलेलं आहे ओपन एआय मध्ये, पण ते सांगत नाहीयेत वगैरे, अशा स्वरूपाचे अनेक कॉन्स्पिरसी थिअरी आहेतच. पण समजून घ्यायची गोष्ट अशी आहे की हे होणं काही प्रमाणात अटळ आहे असं वाटतंय, फक्त त्याच्यावर आपला अंकुश शेवटपर्यंत राहणार आहे का स्वतःच्या फायद्यासाठी आपण हे होऊ देणार आहोत किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी आपण हे होऊ देणार आहोत, याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. सर, संरक्षण म्हटलं की कुठल्याही देशासाठी जसं बाह्य सुरक्षा महत्वाची असते तशी अंतर्गत सुरक्षा सुद्धा महत्वाची असते. तर या दृष्टीने सुद्धा एआय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला उपयोगी पडू शकतं किंवा ते कशा पद्धतीने पडेल, ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करा ना सर. नाही, नक्कीच नक्कीच. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा जसा वाढत जाणार आहे, म्हणजे जसं मी म्हटलं की मनुष्याला जी जी कामं जिकरीची वाटतात ती सगळी एआयच्या हवाली केली जाणार आहेत. तर संरक्षण क्षेत्रात हे होणारच आहे. म्हणजे हे सगळं काय म्हणतात त्याला, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध वगैरे जरी घातले तरी आपल्याला काय की माझ्या स्वतःच्या देशामध्ये काय होत आहे त्याच्यावर तरी माझा कम्प्लिटली कंट्रोल पाहिजे, आणि ते करण्यासाठी मी एआय वापरणार, असा त्याचा साधा सरळ अर्थ होणार आहे. तर तो कसा होणार आहे ते आपण जरा बघूया. सुरक्षित वातावरण देशामध्ये जर राखायचं असेल तर दहशतवादी एक आणि समाजकंटक ह्यांच्यावर सक्त नजर ठेवणं आवश्यक असतं. आणि फेशियल रेकग्निशन एआय आहे ते काम करू शकतं, किंवा संशयास्पद हालचाली किंवा संभाषणं यांचं विश्लेषण लगेच एआय करू शकतं तातडीने. म्हणजे एखादं समजा संभाषण कानावर आलं किंवा रेकॉर्ड केलं गेलं, टॅप केलं गेलं, तर त्याच्यात किती धोका आहे, ते संभाषण कुठल्या भाषेत आहे, एवढंच नाही तर कुठल्या बोली भाषेत आहे, आवाज एखाद्या संशयित व्यक्तीशी मिळता जुळता आहे का, इत्यादी अगदी सूक्ष्म माहिती आपल्याला आज मिळू शकते. निरीक्षणावर आणि पूर्वानुभव जे काय असतील त्या सिस्टीमचे त्यावर आधारित प्रेडिक्शन्स पण होतात. म्हणजे घटना काय होऊ शकते एखाद्या वेळेला आणि संभाव्य धोके काय आहेत त्याची पूर्वकल्पना देण्याची तरी कुवत आत्ता एआय मध्ये आपल्याकडे आहे. त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही जाऊ शकत, ती मनुष्याला घ्यायला लागते. पण इंटरनल सिक्युरिटीसाठी एआय आत्ता कार्यरत आहे, फक्त ते अजून झालं पाहिजे एवढंच ते आहे. म्हणजे स्वयंचलित ड्रोन तर आहेतच, तुम्ही म्हणालात ड्रोन्स आपण त्याच्याबद्दल ऐकतो. 24 तास अगदी संवेदनशील जागी नजर ठेवायची झाली तर त्यासाठी फौज तैनात करायची गरज नाही. सिस्टीम्सच्या हातात जरी ही गोष्ट दिली तरी होण्यासारखी आहे. याशिवाय एक महत्वाचा आणि याच्यातला एक शेवटचा मुद्दा असा आहे की सॉफ्ट अटॅक्स पण होतात आपल्या देशांवर. म्हणजे मिसइन्फॉर्मेशन म्हणा किंवा खोटी माहिती पसरवून अशांतता माजवणं, ह्या गोष्टी तर शत्रू राष्ट्र करतच असतात. आणि अशा प्रयत्नांना एआय नक्की हाणून पाडू शकतं. कारण भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एआय यासारखी दुसरी गोष्ट नाही. म्हणजे मी त्याला दैवी देणगी असं म्हणेन या प्रकाराला. म्हणजे आपण जसे या एआय च्या क्षेत्रामध्ये प्रगती करतोय तशीच अनफॉर्च्युनेटली शत्रू राष्ट्र पण करतायत आणि समाज विघातक गोष्टी देखील करतायत. हे पण आपण तेवढंच लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे एक शेवटचा मुद्दा सांगतो की युरेनियम प्रत्येकाच्या हातात नसतं, पण एआय सिस्टीम प्रत्येकाला तयार करता येते. हे फक्त प्रत्येकाने लक्षात ठेवायची गरज आहे की तुम्ही अणुबॉम्बवर तुम्ही एका पद्धतीने आळा घालू शकता, पण या बॉम्बचं काय करायचं, जिथे कम्प्युटर प्रणाली प्रत्येकाच्या हातात आहेत. आणि त्यामुळे यावर लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी जितकी आपण एआयची मदत घेऊ तितकी थोडी आहे, असं माझं मत आहे. भविष्यात नेमकं काय असेल, कृत्रिम बुद्धिमत्तेचं भविष्य काय असेल असं तुम्हाला वाटतंय सर, आत्ताची ही परिस्थिती बघता? नाही, मला असं वाटतं की हा वापर वाढतच जाणार आहे. म्हणजे आपल्याला जितक्या गोष्टी एआयच्या हवाली करायच्या तितक्या आपण करतच जाणार आहोत. निर्बंध असणार आहेत एआयवर, पण ते कोणत्या स्वरूपाचं असणार आहे त्याबद्दल तज्ज्ञ आता चर्चा करतायत. त्यांनाही समजत नाहीये की हे कसं करावं. आणि याच्यात एक महत्वाचा मुद्दा मला जो वाटतो आणि ज्यावर आपण सगळ्यांनी काम करायची गरज आहे तो म्हणजे असा की एआयच्या संदर्भात
जे निर्णय घेतले जात आहेत सरकारी लेवलवर असेल किंवा संरक्षण खात्याच्या लेवलवर, ते जे अधिकारी आहेत त्यांना AI बद्दल पुरेशी माहिती पुरवली जाते का? त्यांना AI हा काय प्रकार आहे ते त्याची पूर्णपणे कल्पना दिली जाते का, ह्याच्यावर पण तेवढंच लक्ष ठेवलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की AI हा थोडासा एक मुव्हिंग गोलपोस्ट ज्याला म्हणतात तसा आहे. म्हणजे आज ते टार्गेट जिथे आहे की समजून घ्यायचं ते उद्या बदलणार आहे, आणि या क्षेत्रामध्ये रोज नवनवीन शोध लागतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपलं जी अंडरस्टँडिंग आहे, आपलं जी माहिती आहे ती पण अद्ययावत ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण जे निर्णय घेणार आहेत आपल्या संरक्षणाबद्दल त्यांना ही माहिती तात्काळ पुरवणं हे आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठी ती यंत्रणा पुरेशी आहे की नाही, म्हणजे पुरेसे लोक त्यांना सल्लागार म्हणून मिळतात की नाही, ह्याच्यावर पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि हे वाढतच जाणार आहे, याला पर्याय नाही दुसरा. म्हणजे मी AGI बद्दल वगैरे आता बोलत नाही, आपण फक्त आजच्या घडीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस या ठिकाणीच आपण बोलणार आहोत. पण ती पण परिस्थिती तुम्ही जर बघितली तर याच्यावर खर्च पण वाढणार आहे प्रत्येक देशांचा. म्हणजे गुंतवणूक ही वाढायलाच हवी, आणि तशी ती वाढत जाणार आहे. फक्त डोळे उघडे ठेवायची आणि कान उघडे ठेवायची मात्र मोठी गरज आहे या बाबतीत. सर, जसं तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणाला होतात, की काय म्हणूया, चिरागमधनं बाहेर आलेला एक राक्षस आहे. या हो. राक्षसाचं नियंत्रण कसं करायचं हा सध्या एक प्रश्न निर्माण होऊ शकतो भविष्यामध्ये. पण त्याचबरोबरीने मानवी बुद्धिमत्तेतनंच हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची निर्मिती झालेली असल्यामुळे त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण कसं करायचं हे सुद्धा मानवाच्याच हातात आहे, किंवा त्याचा विध्वंस रोखणं हे सुद्धा मानवाच्या हातात आहे. फक्त त्याच्यासाठी सारासार बुद्धी चा वापर करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. पण त्याचबरोबरीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा संरक्षण क्षेत्रासाठी जगभरात कशा पद्धतीने वापर होतोय. अनेक युद्धांमध्ये आपण ड्रोनचा वापर झालेला बघितलेला आहे. अर्मेनिया च्या युद्धामध्ये असेल किंवा रशिया युक्रेन युद्धामध्ये असेल, ड्रोन कशा पद्धतीने वापरले गेलेत हेही आपण बघितलेलं आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्र सुद्धा आता याच्यामध्ये मागे नाही, किंवा त्याचातही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झालेला आहे असं तुम्ही म्हणताय. पण त्याचबरोबरीने हेही लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे की अणुशक्ती किंवा अण्वस्त्रांच्याच बरोबरीने ही शक्ती सुद्धा कदाचित भविष्यामध्ये वरचढ ठरू शकेल. आणि त्या दृष्टीने सुद्धा जसं मी म्हटलं की प्रत्येकाने ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे असं मानून जर त्याच्यावरती काम केलं किंवा त्याचा वापर केला तर कुठेतरी भविष्यामध्ये निर्माण होणारे धोके आतापासूनच आपण कमी करू शकतो, किंवा ते थोडेफार प्रमाणात टाळू शकतो. त्याच्यासाठी आदर्श नियमावलीची सुद्धा गरज आहेच. ती कदाचित येणाऱ्या काळामध्ये जसजसे असे काही घटना घडत जातील किंवा इन्सिडेंट आपल्या समोर येतील त्यानुसार या नियमांमध्ये कसे बदल करायचे किंवा ते नियम कसे बनवायचे हे सुद्धा प्रत्येक सरकार अर्थातच ठरवणार आहे. पण तरी सुद्धा ही जी काही माहिती आज तुम्ही दिली त्या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात ही मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांशच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.